अब नवीन 26 आणि 27 मध्ये भारतीयांची एक जनगणना करेमारीचं आणि बंजारा समाजचे एक खूप काही चिंतन खूप विचारांचं जेणेकरून की आपण पुनस बोली भाषाची एक आपण वापरायची आहे बंजारा समाज. तो बंजारा समाजाची एक पुनस भाषाची एक बोली मावची ही आपण देखा. बंजारा समाज मुख्य तत्वे गोरमाटी, गोरबोली, लबानी, लंबाडी आणि ही भाषाची एक बोली माहिती. जसं एक वेगवेगळे नामचं जसं गोरमाटी, गोरबोली, लंबाडी आणि बंजारा भाषा ही एकच भाषाचे एक वेगवेगळे प्रदेशानुसारचे एक वेगवेगळे नाव रकाडे माहिती आणि प्रत्येक कोणतेही राज्य माहिती एक भाषा बोलेर एक पद्धतचं जसं एक बंजारा भाषाचे एक भारतीय माहिती एक अनेक राज्य बोले नाव जसं महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर अनेक राज्य माहिती एक ही भाषाचे एक बोले मावच. और नंतर भाषा स्थिती जर देखे आपण तो भाषा स्थिती ही भाषा अजून एक भारतीय संविधानेर आठव्या अनुसूचितेમાં समाविष्ट છે. આપણે કતો એને છે કે અધિક અધિકૃત ઓફિશિયલ છે કે માન્યતા હજુ ये भाषा મળી कोणी पण लाखो लोग ये भाषा बोलच. बंजारा भाषा मान्यता आपको मिळाय. देखो ही प्रक्रिया सोपी છે पण शक्य छ. अब मुख्य उद्देश होतो लोकसंख्या आणि वापरेमा आहे आणि दकाळे अबेर माहिती देखो जत्रा लोक चेक ही भाषा बोलच एरो चेक डाटा आपण जमा करून लागे आणि एरो डाटा आपण सरकारकडे पुचायचं. जनगणना कॉन्सेन्स माई चेक नोंद शेती जास्त बढावून लागे. जे वेळेस जनगणना होत जनगणना आमचे का आपण भाषा आपण बंजाराचा आपण बोली भाषा गोरमाटीचं ही आपण शेती जास्त नोंद करावून लागे. प्रत्येक चेक महाराष्ट्र में आवश्यक एक जनगणना पूरे देश में वेरीज तो प्रत्येक देश में आपण वेगवेगळे आम्हालाच मत की गोरमाटी, गोरबोली, लंबाडी, लबाना व बंजारा भाषा बोली माउस. तो एर स्वरूप एक शिक्षण आपण जर देखिए तो लिखित स्वरूपे माहिती विकसित करेलो भाषा लके स्वरूप आपण देवनागरी लिपी, कन्नड, तेलुगू वापरून लागे म्हणजे वेगवेगळे प्रांतीय वेगवेगळी भाषा. तो आपण आपण भाषा जर बोलेर जर मिळू तो आपण काय कोण की बंजारा भाषा बोली गोरमाटी माहिती आपण डाटा बनवून लागे. जसं देवनागरी लिपी बनवून लागे, जसं कन्नड वेगो, तेलुगू वेगो आणि जास्तीत जास्त आपण पुस्तक लखून लागे. जास्तीत जास्त कविता बंजारा भाषामध्ये बनवून लागे आणि आपण गाणं सुद्धा अनेक निकळचे गाणं आपण पुस्तकीय लेखीमध्ये आपण तयार करून लागे आणि शिक्षण शाळामध्ये बंजारा भाषा बोलू लागे आणि अभ्यासक्रम आपण बंजारा भाषामध्ये तयार करू लागे. सामाजिक आणि राजकीय मागणी करू लागे जसं आंदोलन, निवेदन सरकारने देऊ आणि MP, MLA मार्फत संसदेचे बंजारा बोली भाषा मान्यता म्हणून करून मुद्दा अनेक वेळ वटायचा आपण प्रयत्न करू लागे. केंद्र सरकारेचा प्रस्ताव जसं राज्य सरकार, केंद्र सरकारी आणि केंद्र सरकारी संसदेमध्ये यावर चर्चा वेळीची आहे. और नंतर आठवे सूचीमध्ये संविधानेर आठवे अनुसूचित सूचीमध्ये समावेश करो ही आपण मुख्य मागणी रेवू लागे आणि भारतीय माहिती नवीन ऍड करीसाव आपण नवीन ही भाषा ऍड करीसाव कठीण छ परंतु शक्य छे असोचे नाही. अनेक भाषा अजून प्रसिद्ध जसे भोजपुरीचं, राजस्थानीचं हे सर्व प्रत्येक बंजारा समाजाचे भाषामध्ये बोलीवाळे लाखो लोक जे बोलच तो लाखो लोक आपण सरकारी मान्यता समोर आपण पुस्तक, कविता, गीत, लेंगी आपण जे बी लगाचा शासनीय दरबारी अनेक आपण प्रकाशन करते रेवू लागे आणि आपले बोली भाषामध्ये शाळा वेगो, कॉलेज वेगो आणि अनेक शाळामध्ये पुस्तक क्रम आपण जे पुस्तके ऐचे आहे आणि गोरमाटी किंवा लंबाणी हीच एक बंजारा भाषा मुख्य भाषाचं जे महाराष्ट्र आणि कर्नाटक बोले नावचं जर भाषण जर मान्यता आपण चायवाळ घेणं जसं शिक्षण वेगो सरकारी जर मागणी जर मागेल वेळो तो खूप गरजचं. कारण का बंजारा भाषेची मान्यता मुळे आपण प्रत्येकांची वेगवेगळे पद्धती ते तयार करू लागे आणि आपण बंजारा भाषा आठवे अनुसूचित लायसारो संविधाने रे तो आपण प्रयत्न करू लागे आणि आपण ये भाषा वापर करीसारो आणि भाषाची आपण लायसारो एकूण 22 भाषाचा तो आपल्या भाषांनी तरी मान्यता म्हणू लागे. कारण बंजारा समाज फक्त एक राज्यपुरता मर्यादित छे तो अनेक राज्यमय बंजारा समाज फैलनच फक्त आत्राच प्रत्येक राज्यामध्ये एक वेगवेगळे कॅटेगरी मावच परंतु भाषाची एक बंजारा समाज एकच भाषा आहोत. तो हे सर्व प्रत्येकाने विनंतीचे ही व्हिडिओचे प्रत्येक ग्रुपचे शेअर करो, प्रत्येक लोकांचे जाय दो, प्रत्येकाने माहिती वेदो आपल्याकडे जत्रा बी बंजारा समाज बंजारा ग्रुपचं
प्रत्येक तांडोतांड ही पुचाव आणि प्रत्येक येस 2026 आणि 27 जनगणना माई मग बंजाराचो भाषा गोरमाटीचं आणि हीच आपण लकायचं नाही तो एक वेगळे जिल्हा माई वेगळे तालुका माई लोक कोई गोरबोली लगावत कोई लंबाना कोई लंबाडी कोई गुरमाटी कोई बंजारा असे जर लकायो तो वो तो डाटा माई काही भी जाए फरक आव जाए सर्व आपण प्रत्येक आपण बंजारा लकायरचा आपण जात आणि आपण छेक आपण मातृभाषा ही आपण गोरमाटी लगायचं हीच अत्रीच मग विनंती करूचू आणि ही व्हिडिओ छेक आपण सर्व सेहेन प्रत्येक शेअर करून असो आशा करतो. जय शिवराय.